बघतोय की हे राज्य जे सरकार आहे तेच संविधानाला मानत नसणारं सरकार आहे. फोडाफोडी करण्यामध्ये या मंडळीने आपण मागच्या वेळीच गुवाहाटी सुरतचा प्रवास बघितला, तसाच एक प्रयत्न आज कोल्हापूरमध्ये देखील दुर्दैवानं त्या ठिकाणी घडलेला आहे. ज्यांना आम्ही निवडणुकीत निवडून दिलं, पोटनिवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या जनतेनं काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिलं. आज त्या एका रात्रीत निघून गेल्या हे कोल्हापूरकर विसरणार नाहीत. आणि जे घेऊन गेले त्यांना खात्री झालेली आहे की ते निवडून येऊ शकत नाही. जर माणूस निवडून येऊ शकतो याची जर खात्री शिवसेनेला असेल तर या गोष्टी करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून या गोष्टी सगळ्या करतायत. परंतु कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, ती 100% काँग्रेसच्या बाजूनं राहील याची मला खात्री आहे. त्यांना मी या प्रक्रियेमध्ये गेले 3-4 वेळा त्यांना भेटलो होतो. त्यांना कल्पना दिली होती की यावेळी तुम्ही उमेदवारी करू नये अशी विनंती केली होती. त्यांनी ती मान्यही केली होती. आता आपण राजकीय चर्चा ज्यावेळी करतो ते काय आपण रेकॉर्डिंग करत नाही किंवा काय आपण त्याची वाच्यता करत नाही, कारण अंडरस्टँडिंग असतं. आणि ते अंडरस्टँडिंग त्यांच्यावर होतं. सकाळी मी घरी जाऊन त्यांच्यावर भेटलो होतो, चर्चा झाली होती आणि त्यांनी ते मान्य केलं होतं. अचानक काय परिवर्तन झालं मला माहीत नाही की शिंदे सेनेला देखील चार्टर्ड फ्लाईट पाठवावं लागलं. म्हणजे चार्टर्ड फ्लाईटनं त्यांना घेऊन जाऊन हे प्रवेश करावा त्या ठिकाणी लागला. याचा अर्थ काहीतरी घडलेला आहे. आता घडलेलं कदाचित त्या स्वतःच सांगतील की काय घडलं, दबाव आला किंवा काय केलं हे नाही, त्याचं उत्तर कोल्हापूरकरांना त्यांनी देणं अपेक्षित आहे. त्या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये विधान परिषदेच्या मी होतो, त्यामुळं त्यांनी प्रामाणिकपणे त्यावेळी काँग्रेसलाच मतदान केलेलं. विद्यमान जे उमेदवार आहेत, मी म्हणलं तसं त्यांना कळून चुकलेलं आहे. त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. या शहरामध्ये 100 कोटी रुपयाचे रस्ते आणले म्हणून गवगवा केला. अजून ते रस्ते 6-6 महिने पालकमंत्र्यांना स्टेटमेंट द्यावं लागलं की या रस्त्याची वर्क ऑर्डर का देत नाही. तरी महापालिकेचे आयुक्त ते वर्क ऑर्डर देत नव्हते. मुख्यमंत्र्यांचा एवढा दबाव त्यांच्यावर त्या ठिकाणी होता. म्हणजे बोगस कामं सगळी केलेली आहेत. जनता मतदान करणार नाही आणि म्हणून हे फोडाफोडीचं राजकारण विद्यमान उमेदवारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु कोल्हापूरकर असल्या गोष्टी कधीही सहन करणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणून माझं म्हणणं काय की अगदीच काल रात्रीपर्यंत त्या चर्चेत होत्या. दबाव आला का त्यांच्यावर, इतर व्यवसायातून काही दबावाचं त्यांच्यावर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून झालं का, अशी चर्चा आहे. आता सगळीकडे तशी चर्चा करतायत. त्यामुळं आता तो खुलासा होणं त्यांच्याकडून अभिप्रेत आहे की कुठला दबाव त्यांच्यावर आणला गेला किंवा कशा पद्धतीनं त्यांना ह्या सगळ्यामध्ये घेऊन जाण्याची जी काय प्रक्रिया आहे, गुवाहाटी सुरत आता मुंबईला झाली, ती एवढाच फरक आहे. त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर ते पाठीशी होते, त्यांना सपोर्टही दिला होता असं समजलं. पण मोदीराजेंना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. नाही, तशी काही चर्चा त्यांनी कधी मला सुद्धा सांगितली नाही किंवा काही नाही. त्यामुळे मला त्यांनी कुठं कॉन्टॅक्ट केला आणि या संदर्भातलं काही सांगितलं असं नाही. उलट श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं त्यांचं बोलणंही झालं होतं. आज ते भेटणार देखील त्या ठिकाणी होते त्यांना. त्यामुळे मला वाटत नाही की तो अँगल काय ह्याला असेल असं. लाटकरांची माघार कधी आहे, त्यांच्याशी भेट झाली का, चर्चा झाली का, काय झालं त्यांचं? एक चर्चेचा राऊंड आम्ही केलेला आहे. आता दुसरा राऊंड चर्चेचा करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या सगळ्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता आहे राजू लाटकर, तो दुसरा कुठलाही विचार करणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे. तसं पक्ष सोडून जाणारं कोण चर्चा करत नाही. चर्चा करून आम्ही कसं सोडू त्याला, त्यामुळं तसं कोणी चर्चा नाही. अडचणीची पण त्यांची माझी चर्चा नाही किंवा त्यांचा माझा संवाद कुठलाही नाही आहे. आम्हाला अपेक्षा होती की त्यांना जर काही बोलायचं असेल तर प्रथम बोलायचं होतं. आम्ही जीवाचं रान त्यांच्यासाठी केलं. चंद्रकांत जाधव हे पूर्व भाजपमधून होते, त्यांना आम्ही उमेदवारी दिली, निवडून आणलं. दुर्दैवानं पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीमध्ये पण या कोल्हापुरातल्या किमान 5-10 हजार कार्यकर्त्यांनी आमची बहीण उभारली आहे, या भावनेतून जीवाचं रान केलं. आता त्या सगळ्यांना काय उत्तर ते देणार आहेत? कारण तरी काहीतरी पाहिजे होतं किंवा किमान माझ्याशी चर्चा करायला पाहिजे. कोणाशी राहिलं असतं चाललं असतं, किमान माझ्याशी. दबाव आला त्यांच्यावर का काय झालं हे आता त्या खुलासा करतील त्यावेळी कळेल. पडझड झालेली नाही, काय काळजी करू नका.